पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या, कुटुंबाकडून हत्येचा आरोप, पती अनंत गर्जेसह नणंद आणि दिराविरोधात गुन्हा दाखल. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केली, शहाजी बापू पाटलांचा गंभीर आरोप. मी लढणारी औलाद असं म्हणत दिला इशारा. भोरमध्ये अजित पवारांची सत्ता असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवा. दादांच्या बालेकिल्ल्यात चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान. काँग्रेस तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही. बावनकुळेंच्या किंचित काँग्रेसच्या टीकेवरती वडेट्टीवारांचा पलटवार. रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकरांचं अखेर मनोमिलन. आमच्यात आता कोणताही वाद नाही, दोघांनी वाद मिटवला. परतूरमधल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंचं मोठं विधान. मालाडच्या मालवणीमध्ये भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक. अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबईत अमित ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन. अमित ठाकरेंनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली. आणि ऐन लग्न मंडपात स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका. सध्या प्रकृती स्थिर, विवाह सोहळा मात्र पुढे ढकलला. शहाजी बापू हे सांगोल्याचा बाग असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. तर सांगोल्यामध्ये चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले असतानाच चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली. असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवार यांनी काढता पाय घेतला. मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासून एकत्रच आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी बजरंग सोनवणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला. खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केला. परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला. नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम थोपटेंवर सडकून टीका केली. थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हणाले. सरकारचा कोट्यावधींचा निधी वेंगुर्ला नगर परिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकम यांनी केलं. तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. खा कोणाचंही मटण, दाबा कमळाचं बटन असं रोज नवऱ्याच्या कानामध्ये सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या. सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली. मुख्यमंत्री हे संविधानिक आणि सन्मानाचं पद आहे, त्यांच्यावर असं बोलणं योग्य नाही असं ते म्हणाले. तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटतं असंही म्हणाले. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर 100% एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपला साथ द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना आवाहन केलं. मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उफराटा प्रकार करू नका. काँग्रेस नगरसेवक ज्या वॉर्डात जिंकेल तिथं आता विकास काँग्रेसकडूनच करा असा बोर्ड लावणार असल्याचं ते म्हणाले. गडचिरोलीच्या नगर परिषद प्रचारादरम्यान काँग्रेस आता किंचित उरली अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली होती. त्या टीकेला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता मूळ नगर परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं कृष्णा भीमा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या पॅनलला पाठिंबा दिलाय. नगराध्यक्ष पण तुम्हीच होणार आणि पुढील आमदार सुद्धा तुम्हीच होणार अशा शब्दात महादेव जाणकर यांनी प्रदीप गारटकर यांना शुभेच्छा दिल्या. वाशिमच्या मालेगावात बावनकुळेंनी सभा घेतली. कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर तसंच मालेगावच्या उमेदवारांसाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरले. राजगुरुनगर नगर परिषदेच्या मफियाच्या उमेदवारांसाठी बाबाजी काळेंनी प्रचार केला. यावेळी संपूर्ण शहरामध्ये रॅली काढून बापूसाहेब थिंगळेंचा प्रचार करण्यात आला. भुसावळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. पवारांच्या पक्षाकडून गायत्री भंगाळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांची लढत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे यांच्यासोबत होणार आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरातून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी प्रणिती भालकेंच्या हातात एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द अशा आशाचा फलक झळकला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली होती. राज्यातील 14 कोटी जनता यांना खाईत ढकलेल, त्यांच्या या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसला पराजय जवळ दिसतोय, काँग्रेस पार्टी यातून सावरत नाही, म्हणूनच अशी टीका केल्याचं बावनकुळे म्हणाले. नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती तुटलेली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितची युती तुटली. समान जागा वाटपाचं धोरण ठरलेलं असताना काँग्रेसनं केवळ 4 जागा ठेवून पाठीत खंजीर खुपसला असा आरोप वंचितनं केला. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. अंबरनाथमध्ये दारोदारी जाऊन वासुदेवाच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती केली जाते. शिवसेनेचं या आगळ्या वेगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुलाबी फेट्यांनी नटलेले उमेदवार असा दिमागदार पेहराव करण्यात आला. रॅलीमध्ये आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अबोली ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी झाले. वर्ध्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी पदयात्रेवर भर दिलाय. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पुढे गारहाणं मांडलं. ऐन वेळेला शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला, नाहीतर आपला नगराध्यक्ष मंगळवेढ्यामध्ये निवडून आला असता असा दावा यावेळी करण्यात आला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आम्हाला खूप त्रास दिला जातोय अशी तक्रार त्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिकेमध्ये तिरंगी लढतीचं चित्र असलं तरी खरा सामना हा भाजपच्या मंगला मोढेकर विरुद्ध अपक्ष उमेदवार रेखा इंगळे यांच्यामध्ये होणार आहे. भाजप विरुद्ध अपक्ष असा थेट सामना रंगणार आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी राजन पाटील यांचं अभिनंदन केलं. अनगर इथं राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये यंदा मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. शहरात एकूण 1408 बूथ तयार केले जातील. मागील निवडणुकीमधील 1058 केंद्रांच्या तुलनेत यावर्षी तब्बल 350 बूथ संख्या वाढली आहे. शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वादग्रस्त कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली. टीईटीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कोल्हापुरातील सोनगी गावात उघडकीस आलाय. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकांचा दरबार सुरू होता. अनेक नागरिकांची फसवणूक करून भोंदू बाबा फरार होता. अखेर पोलिसांनी चुटकीवाल्या बाबाला ठाण्यातून अटक केली. पुण्यात समाजकंटकांनी पुन्हा उत्पात माजवल्याची घटना समोर आली आहे. हांडेवाडी जवळील फुरसुंगीमधल्या आदर्शनगर भागात युवकांच्या टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमधून समोर आली आहे.
भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. मुलीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई संदर्भात का कळवलं नाही? पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्या. पंकजा मुंडेंनी गौरीच्या कुटुंबियांना साथ द्यावी असंही दमानिया म्हणाल्या. गौरी पालवे साधी मुलगी होती, आत्महत्या करणारी नव्हती. डॉक्टर गौरी खूप स्ट्रॉंग होती असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक का नाही असा सवाल त्यांनी विचारला. डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली नाही असं ते म्हणाले. डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी आता अमित ठाकरेंनी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारली आहे. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मी पुतळ्याला ज्या अवस्थेमध्ये बघितलं ते चुकीचं होतं, त्यामुळेच पुतळ्यावरील कपडा हटवला असं अमित ठाकरे म्हणाले. महायुतीच्या तिन्ही पक्षांना निवडणुकीत यश मिळेल, जनताच महायुतीला जिंकून देणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात सर्व भागामध्ये आम्हाला विकास करायचा आहे असं ते म्हणाले. शिंदे अमित शहांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवावं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत पण फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे भोरच्या जनतेनं कोणाच्या पाठीमागे जायचं ते ठरवावं असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग आहे. कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, मात्र आपण मुश्रीफांना मंत्रिपद दिलं असं मोठं विधान अजित पवारांनी केलं. त्याचबरोबर अजित पवारांनी सर्व जातीच्या मंत्र्यांची नावच भर सभेत वाचून दाखवली. त्यामुळे अजित पवारांनी आता सर्व धर्मसमभावाचा नारा दिल्याची चर्चा जोर धरतीये. जालन्यात एकाच पक्षामध्ये असलेल्या मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या 2 मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झाली आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालं. परतूर इथं आयोजित कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली आणि लोणीकरांची स्तुती केली. खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्याचा संकल्प केलाय. किल्ले शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड या किल्ल्यांवर लंके यांच्या नेतृत्वात स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मालाडच्या मालवणी परिसरात आंदोलन करण्यात आलं. असलम शेख यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिव बोरफळ रस्त्याचं काम धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. कामासाठी 350 कोटी रुपये निधी देऊनही निकृष्ट दर्जाचा काम होत असल्यानं परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यात नागरिकांनी पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन केलं. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागपूरच्या भिष्णूर गावानजीकच्या विवरा शिवारातील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. दरम्यान 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय. अहिल्यानगरच्या राहता तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. साकुरी गावातील शेतात मुक्त संचार करणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत. टीईटी परीक्षेसाठी वेळेत न पोहोचल्यानं परीक्षार्थींना प्रवेश नाकारला. रिपोर्टिंग टाइमच्या 10 मिनिटं आधी येऊन सुद्धा प्रवेश नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं.
भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा विवाह सोहळा सांगलीमध्ये संपन्न होणार होता, पण या लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मंधाना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे स्मृती मंधाना हिच्या वडिलांना तातडीनं सांगलीमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर घेऊयात एक